नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी पांढऱ्या वाटाण्याची उसळ. त्यासाठी आपल्याला पांढरे वाटाणे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता पांढरे वाटाणे चांगले भिजलेले आहेत. आता आपल्याला त्यात एक लहान आकाराचा बटाटा सोलून फोडी करून टाकायचा आहे. बटाटा तुम्ही न सोलता देखील इथे वापरू शकता. आपल्याला आता यात पाव चमचा हळद आणि थोडं मीठ टाकून वाटाणे आणि बटाटे उकडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला वाटाण्यांना उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मंद ते मध्यम करायची आहे आणि झाकण ठेवून वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत. इथे वाटाणे आणि बटाटा चांगला शिजलेला आहे. आता आपल्याला यात गरम मसाल्याचं वाटण टाकायचं आहे. हे वाटण कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. आता आपल्याला यात पावभाजी मसाला, मिरची पावडर आणि पाव चमचा तेल टाकायचं आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला गॅसवर टोप किंवा कढई ठेवून त्यात तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेली लसूण टाकायची आहे. आता आपल्याला यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत पळीने मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आता आपल्याला यात चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हिंग मिक्स करून झाला की आपल्याला यात पाव चमचा हळद आणि आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. आपण आधी वाटाण्यात देखील मिरची पावडर टाकलेली आहे, त्या अंदाजानेच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. आता आपल्याला यात आपण उकडून घेतलेले वाटाणा बटाटा टाकायचे आहेत. आपल्याला आता हे पळीने चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद ते मध्यम करून उसळ शिजवून घ्यायची आहे. आता आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
आधी वाटाणे उकडताना देखील मीठ टाकलं होतं, ते लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. उसळ आपल्याला पळीने चांगली मिक्स करून घ्यायची आहे. वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून उसळ 5 ते 10 मिनिटांसाठी बंद गॅसवरच ठेवायची आहे. वाटाण्याची उसळ झटपट होते, त्यामुळे तुम्ही अशी उसळ ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा करू शकता. इथे आपली सफेद वाटाण्याची झणझणीत उसळ बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.